गरम गरम झुणका आणि भाकर. हॅलो फ्रेंड्स, अस्मिताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत झुणका. आपल्या महाराष्ट्रातील त्याला झणझणीत झुणका किंवा मग मोकळं बेसन असंही म्हणतात. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, लसणाचे तुकडे आणि बेसन. हे 2 कांदे कट करून घेतलेले आहेत. आपण आता झुणका बनवायला सुरुवात करू. तर कढईत आपण आता तेल टाकून घेऊ. तेल थोडंसं जास्त घ्या, म्हणजे झुणका आपला खूप छान होईल. तर तेल आपलं गरम झालेलं आहे. ते आपण जिरं टाकून देऊ. तर छान तडतडलेलं आहे. आता राई टाकू. राई पण चांगली फुटू द्या, म्हणजे त्याची टेस्ट आणखी छान लागेल. आता त्यामध्ये आपण कांदा टाकू. कांदा मी इथे जास्त घेतलेला आहे, कारण जास्त कांदा आणि जास्त लसूण टाकली की आणखी तो जास्त झणझणीत होणार आहे. आता लसणाचे तुकडे. लसूण वाटून न टाकता छान बारीक चिरून टाका. तर कांदे लसूण आपले छान परतून झाले आहे. आता आपण यामध्ये बेसन टाकू आणि त्याला तेलामध्ये छान मिक्स करू. अशा प्रकारे त्याच्या सगळ्या गाठी आपण फोडून घेऊ. झुणका आपला कच्चा राहू नये यासाठी आपण आधी याला तेलामध्ये छान भाजून घेऊ. 4 ते 5 मिनिट बेसन आपण भाजून घेऊ. तर बेसन आपण व्यवस्थित भाजून घेऊ. कच्चं राहता कामा नये. चार ते 5 मिनिट छान भाजून घेऊ. त्याचा थोडासा वास यायला लागला की मग आपण त्यामध्ये चटणी, मीठ, हळद टाकू. तर चटणी मी इथे जास्त घेतलेली आहे आणि मीठ. बघा, इथे आपलं बेसन भाजत आलेलं आहे. आता आपण यामध्ये चटणी, मीठ, हळद टाकू. हळद, मीठ. त्याला आधी छान मिक्स करून घेऊ. मध्ये वरून थोडंसं गरम पाणी टाकू आणि त्याला मिक्स करू. बेसन लवकर पाणी पिते, आणखी थोडंसं पाणी टाकू. म्हणजे आपल्याला मोकळंच बनवायचं आहे, पण ते कच्चे राहू नये आणि छान शिजल्या गेलं पाहिजे. त्याच्यासाठी त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर बघा, या प्रकारे छान त्याला मिक्स करून घ्या. आता वरून त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून देऊ. मिक्स करून घ्या. 1-2 मिनिट त्याला झाकून ठेवू. तर आता गॅस आपण बंद करून देऊ.
तर तुम्ही बघू शकता आपला झुणका इथे रेडी झालेला आहे. आणि बघा किती छान झालेला आहे. हा झुणका तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत, खिचडीसोबत खाऊ शकता. आणि कुठे बाहेर प्रवासात पण गेले, पिकनिकला गेले तर भाकरी चपातीसोबत नेऊ शकता. तर फ्रेंड्स, नक्की एक वेळ ट्राय करून बघा. तर फ्रेंड्स, रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा.